नमस्कार फ्रेंड्स, कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी धार्मिक विधी करताना जसे की वास्तुशांती, कुलदेवीची पूजा, लग्न मुंज, ब्रह्मशांती किंवा श्राद्ध असो किंवा कोणतीही पूजा असो, गुरुजी आपल्याला विचारतात ते म्हणजे तुमचे गोत्र काय। पण हे गोत्र म्हणजे नेमके काय? तर आपल्या पूर्वजांवरून म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे ऋषीमुनी होते त्यांच्यापैकी एखाद्याला आपला मूळ पूर्वज मानलं जातं। त्याचं नाव म्हणजे आपलं गोत्र। जसं कश्यप, अत्री, वशिष्ठ, भारद्वाज हे गोत्र वडिलांच्या बाजूने चालतं, म्हणजे मुलगा वडिलांचे गोत्र घेतो। मुलीचं गोत्र लग्नानंतर नवऱ्याच्या गोत्रात बदलतं। प्रत्येक वंशाच्या ऋषीचे नाव म्हणजेच कुलस्थापक। आपण कोणत्या तरी ऋषीचे वंशज आहोत, यालाच गोत्र असं म्हणतात। कोणत्याही धार्मिक विधीसाठी आपल्याला गोत्र माहिती असणं आवश्यक असतं। त्यामुळे आपल्या वाडवडिलांकडून गोत्राची माहिती घ्यावी, कारण एकाच गोत्रात लग्न केलं जात नाही। नातं जवळचं समजलं जातं, म्हणजे भाऊ बहिणीसारखं नातं। शिवाय निरोगी संतती प्राप्तीसाठी एक गोत्र एक नाडी निषिद्ध असल्याचं शास्त्र सांगतं। गोत्रासंबंधीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भक्ती देवी देवता चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।